खुश आहेत आणि कोण फायनलला गेले कोणालाच आनंद नाहीये, फक्त मजा करतायत. आपण पुढे म्हणजे बघूया. याचा अर्थ काय माहिती का, इथे नाचायचं तर तुम्हाला हरावं लागणार, सन्माननीय लाडके तरच अभिषेक नाचायला राजेंद्र भेटणार. साहेब, आता खाली येतील 1-2 मिनिटांनी. सर बाहेर करणार, मॅच लावते सुरुवात. फक्त रिक्वेस्ट डोंगरे साहेब आपल्याला विनंती आहे बाकीचे बाहेर या, कारण मॅच सुरू होतोय, सेमीफायनलचा मॅच सुरू होतोय, थोडस बाहेर या. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी सज्ज झालेत. हे नाचत होते, हे हारलेले नाही डान्स होणार, परंतु या इनिंग ब्रेक मध्ये आपण डान्स पाहूयात. पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचाने काय सांगितलं, नो बॉल. आपण नो बॉल सगळ्यांना ऑक्टोबरच्या आधीची पेंडिंग लिस्ट दिली होती, उद्यापासून चक्क म्हणून घोषित करण्यात आला, त्यामुळे नवीन गोलंदाज आता वापरावे लागतील. धावसंख्या 2 आणि दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. वाडा वर्सेस आचोळेमध्ये सुरू असलेला मॅच. प्रथमतः बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये टीम वाडा. पहिला संघ फायनल मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला, वसई बाहेर, नालासोपारा बाहेर, विरार बाहेर. तंबागे साहेबांचं म्हणणं आहे सगळे कप वसईकडे येऊन राहिले म्हणे. लेले साहेबांचं दुःख बघवलं जात नाही आमच्याकडनं साहेब. अशीच अवस्था दानी साहेबांची पण झाली होती गेल्या वेळेस. पण दानी साहेब लाईव्ह बघतायत, मला प्रॉमिस केलं होतं लाईव्ह स्ट्राईक इन वरती परेश आहे. द्या पण काय असू द्या सर, पुढचा बॉल तुमच्या उपस्थितीत मध्ये मुद्दा मारला. ओ क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय, पाहिजे साहेब. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल कव्हर मध्ये. जोपर्यंत फील्ड केलाय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहूयात. नाही, थांबवलाय. 2 धाव्यांवरती समाधान व्यक्त करावं लागलं. प्लेअर नावाचे कन्सेप्ट असते ते वाड्याचे असतात. धावसंख्या 4. अतिशय जीवापाड कष्ट करणारे आणि तसंच खेळणारे देखील, कामातनं वेळात वेळ काढून. भरपूर लोकांनी आक्षेप घेतला की बाहेरचे प्लेयर आहेत, पण सगळे आपण व्हेरीफाय केलेले आहेत, सगळे आपले कर्मचारी आहेत आणि त्यांची फिटनेस पाहता त्यांचं काम दिसून येतं. यस, 2 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 4. 1 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 4. वाडावाले भले बाकीचे कामं करत नसतील, पण ते क्रिकेटमध्ये चांगलं नेतृत्व करतायत. पंच 3 बॉल झाले ना. आदरणीय दानी 3. सुडे साहेब 2. हॅलो पहिला डॉट होता ना आधी स्टार्टिंगचा. साहेब 3 बॉल. मिसिंग. ओके, आम्ही तुमच्यासाठी यावेळेस पहिलीच मॅच हारलो. 3 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 4. 3 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहेत. ओद विकेट. हारलो स्ट्राईक हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाही मिड विकेट मध्ये. जोपर्यंत पाठलाग केला जाईल तोपर्यंत 2 धावा तर सहज कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा पण नाही, थांबवलाय. आता मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नालासोपारा संघ जो दमदार कामगिरी करत होता, असं वाटलं की नालासोपारा तिथून जिंकेल आणि पेलारला पराभूत करेल, परंतु उलट झालं. पेलार संघानं ती मॅच जिंकलीत आणि नालासोपाराला मैदानाच्या बाहेर पाठवल्यात. आता इथेही वाडा चांगलाच्या संपूर्ण दिवसामध्ये कामगिरी केली आहेत, परंतु वाडाच्या अगेन्स्ट आचोले टीम देखील काही कमी नाही आहे, कारण एक मॅच जिंकल्यानंतर त्यांना सरळ बाय घोषित करण्यात आली होती, त्यामुळे प्रयत्न तेही करणार. स्विच हिटचा प्रयत्न केला, हवेमध्ये खेळला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची गिरकी घेतली बॉलने, तोपर्यंत 2 कंप्लीट. 2 ने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 8 चेंडू फेकून झालं, 5 शेवटचा बॉल बाकी. रनाट वाड्याचे चपाट असे खेळाडू जवळच्या बॉलचे 2-2 रन घेत आहेत. व्हेरी गुड. 5 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 8 झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक इन वरती परेश साठी बॉल, हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मात्र बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय. चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्सने मिळतील धावा 4. चौकार. सुटे साहेबांनी वाड्यासाठी म्हटले व्हेरी गुड, पण रिकव्हरी मध्ये फक्त 2% सूट. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात 12. 12 ऑन स्कोर कार्ड.
पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळालं टीम वाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. अरे नाला तो परायची तो आपला मिश्रा आहे. मिश्रा साहेब मिश्रा साहेब हात वर सेकंड ओव्हरला सुरुवात. अनिल आल्यात. डायरेक्ट सेंट्रल लाईन वरनं वसई मध्ये आलेले मिश्रा साहेब. पहिला बॉल अनिल यांचा मात्र सुंदररित्या पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहू शकताय डॉट बॉल येतोय. आतापर्यंत परेचा विचार केला तर डबल आणि 4 परेच्या बॅटमधून आपण पाहिला होता. मिश्रा साहेब चुकून तुमचं नाव चुकलंय, नाहीतर आज तुम्ही सीए असला असतात. अनिल पुन्हा तयार आहेत. अनिल समोर आपण पाहिलं तर बॅटर धनंजय तयार आहेत. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल त्यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. धनंजयने जर पर 6 ठोकला तर प्रणय घरत यांच्या माध्यमातून दिनेश घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फायनलच्या मॅच साठी Yes, Abbas. अमोल नांदगावकर लाईनमन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी. ते परत बक्षीस घ्यावर एवढी अनाऊन्स झालेली. धनंजय यांच्यासाठी पारितोषिक असणार आहेत. प्रत्येक 6 साठी दिनेश घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. टीम वाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 16. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. आपण पाहतायत महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आयोजित अधीक्षक अभियंता चषक. लोअर फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी क्षेत्ररक्षकाला. झेल सुटलाय त्या ठिकाणी. झेलवरती तर पोहोचले परंतु व्हाईट टी शर्ट वाला हा एकदम अप्रतिम असा प्लेअर आहे. त्याच्याकडे तुम्ही बॉल टाकला ना, त्याची इच्छा असेल तरच गेल तो. पांढऱ्या शर्टामध्ये एकदम ब्लॅक प्लेअर असलेला हा माणूस ज्याने कॅच सोडलेली. 18 धावा धावफलकावरती आहेत. लेगस्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल पंच वळतात दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा काउंट होईल. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. चौथा बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू चालला लॉंग ऑफला. तिथून मात्र खेळाडू वेगाने पुढे येतात. फील करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. तितकी चांगली फेक. खरंच माननीय खंदारे साहेबांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. हे दुसरं पर्व त्यांनी आम्हाला संधी दिली आयोजित करण्यासाठी आणि आम्हाला पाठबळ दिलं. पुढच्या वर्षी साहेब सीई बनणार आहेत आणि सीई बनून ते कल्याणला आले तर पुन्हा पण आपल्याला नक्कीच चान्स भेटेल याच ग्राउंडवर इथेच याच वेळी अशी स्पर्धा भरवण्यासाठी. स्विचिट खेळला फटका. चाललाय बिटवीन द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाठलाग करतायत. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. वर्ष 2025 मी महावितरण वसई अधीक्षक अभियंता चषक 2025 या निमित्ताने मी माननीय श्री खंडारे साहेब अधीक्षक अभियंता खंडारे साहेब तसेच विरार विभागाचे कार्यकारी अभियंता लेले साहेब, वसई विभागाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता सुटे साहेब यांचे मनापासून आभार मानतो. तसेच त्यांनी ज्यांना जबाबदारी दिली होती तसेच ते आपले डोंगरे साहेब आणि मोरे साहेब जे या कार्यक्रमाचे मेन आयोजक होते त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या क्रिकेट सामन्याचे सुंदररित्या आयोजन केलेले आहेत आणि त्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो. तर सर्वांनी टाळ्या वाजवून या पूर्ण टीमसाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांच्यामुळेच हा आपला कार्यक्रम आज सक्सेस झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 25 आफ्टर 2 overs 25. खरंच मनापासून आभार असतील आदरणीय संजयजी खंडारे साहेब अधीक्षक अभियंता वसई मंडळ तथा वसई मंडळ अधिकारी कर्मचारी वृंद, त्यानंतर प्रवीण सुटे साहेब कार्यकारी अभियंता वसई विभाग, उमेश लेले साहेब कार्यकारी अभियंता विरार विभाग आणि शैलेश जैन साहेब कार्यकारी अभियंता वसई मंडळ.
दुपारी मान्य श्री चंद्रमणी मिश्रा साहेबांना आपण पाहिलं, मुख्य अभियंता कल्याण मंडळ यांचे आगमन आपण पाहिलं होतं. आणि इतरत्र सर्व आपले जे मान्यवर आहेत त्यांचेही मनापासून आभार आहेत, कारण आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आज खऱ्या अर्थानं महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आयोजित अधीक्षक अभियंता चषक सक्सेसफुल आता होण्याच्या मार्गावरती मात्र आपण अगदी एक स्टेप आहोत. स्विच इट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय. नाईट क्रिकेट जिथे आपण डे क्रिकेटला सुरुवात केली, सकाळी बरोबर परफेक्ट सुरुवात होत असताना मात्र 9 वाजता बरोबर मॅचला सुरुवात झाल्या. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आता रात्रीचं क्रिकेट आपण मैदानावरती अनुभवत आहेत. ओद विकेटने पुढचा बॉल, खुलबा टप्प्याचा बॉल टाकला, त्याला मात्र ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, तो जोपर्यंत येईल पुढे फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. फेकी सरळ विकेट किपरच्या दिशेने झाल्या आहेत. अचूक क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आहेत. आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती धावसंख्या 1 मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचते ते 26. आताच एक गुप्त सूत्रांनुसार माहिती भेटली आहे की जर का खंडारे साहेब मुख्य अभियंता झाले कल्याणचे, तर त्यांच्याकडून पुढच्या जे कार्यक्रम होणार आहे आपला महावितरणचा क्रिकेटचा, त्याच्यानुसार जो संघ जिंकेल त्याला एक ऑडी गिफ्ट देण्यात येणार आहे. पण ऑडीची किल्ली मतेकडे तो देणार नाही सर. मते म्हणे सिस्टम मध्ये क्लोज करायला मगच मिळेल. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती 30. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चौकारानं पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे गेल्यात. परेश एका बाजूने खिंड लढवतोय मैदानाच्या आतमध्ये असंच म्हणावं लागेल. गुप्त सूत्र आदरणीय जैन साहेब. चांगला बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा आहेत 29. या षटकामध्ये तुषारनं हुशार होणारी कामगिरी तर करून दाखवलंय. त्यानं एक चौकार जरूर खर्च केल्यात, पण हुशार कामगिरीसाठी ओळखला जाणारा तुषार मैदानावरती आपण पाहतायत. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. मोरे साहेब नेहमीप्रमाणे असंच वागतात सर. पुन्हा एकदा बॉल आपण पहिला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डिंग हातामधून बॉल निसटला. दुसरा धाब्याचा कॉल, डायरेक्ट हिट. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलाय. पाणी खेळाडूला पाणी त्या ठिकाणी आपण पुरवा. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. तिसरे पंच आता होतील बिझी. पाहूयात खेळाडू बाद आहेत की पोहोचले आहेत. रनिंग बिटवीन द विकेटर झालेले आहेत. पाण्यापेक्षा दुसरं काही लागत असेल तर तसं कळवावे डोंगरे साहेबांना. डोंगरे साहेबांनी त्याची तरतूद केलेली. धनंजय एकमेव त्यांचं वय पाहता, त्यांची फिटनेस पाहता, मला माहिती आहे अशा छोट्याशा हलक्याशा डायमुळे त्यांना काही होणार नाही. त्यांना फक्त दम काढायचा आहे, म्हणून त्यांनी असं सोंग नाही म्हणतायत त्याला. पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिली धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी ज्यावेळी बॉल हातामधून नाही, खरंच निसटला धनंजय त्यावेळी पाहिलं लगेच कॉल असा दिला. प्लेअर आहे म्हणजे धावण्याचा प्रयत्न त्यांचं केला. वय खूप आहे, दिसत नाही. फिटनेस खूप चांगली आहे आणि कुठल्याही टुर्नामेंटमध्ये 100 धावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॅट क्रीज नाही. मध्ये देशमुख पोहोचलाय का देशमुख नाही? साहेबांना चिंता नाही आता. कारण नेहमी म्हणतात देशमुख साहेब हात वर करा, दिसत नाहीत तुम्ही. अरे देवा, देशमुख साहेब कुठे गायब झाले? झोपले देशमुख साहेब निश्चिंतपणे. देशमुख साहेब फक्त एक पुढची मॅच, त्याच्यानंतर तुम्ही कायमचे झोपणार साहेब. पेल्लारचे सर्व असं कसं झोपतील? पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. जसं नेहमी म्हणतात डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजर हिट. डायरेक्ट हिट होतं त्यावेळी काम फिट पण होतं. आता सामना सुरू करायचा पंच. थर्ड अंपायरकडे डिसिजन आहे. पाहण्याचा प्रयत्न केला रिटायर्ड जातो. होऊ शकता, थोडा वेळ आराम करा. खूप स्कोअर झालाय. थर्ड अंपायरचा डिसिजन आलं का? चला तिसरे पंच बिझी आहेत. साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया सेकंड T20. त्यामध्ये टॉस पार पडलाय. इंडियानं टॉस जिंकून प्रथम थर्ड अंपायर बिझी आहे, तर देशमुख साहेब तोपर्यंत एक डान्स होऊ द्या. या कार्यक्रमाची खरं पाहता शान देशमुख साहेबच आहेत. गेल्या वर्षी काही कारणास्तव ते नव्हते, बिझी होते.
तर थोडी कमी मजा आली, पण यावेळेस पूर्ण मजा आहे. पैसा वसूल मजा पाहिजे असेल तर देशमुख साहेब पाहिजेत, आणि हेच खरं आहे. आज महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आयोजित अधीक्षक अभियंता चषक आपण पाहतायत आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय OUT आउट. धनंजय, चला पुढचा बॅट्समन पाठवा लवकर, वेळ होते आपल्याला. धनंजय बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विनर जो असेल या मालिकेचा आणि त्याच्यासोबत जो सूरज हारलेली आलाय, टीम असेल त्याला नवीन थर्ड batter. प्राइज देण्यात येईल, त्याची नोंद घ्यावी. फक्त याच्यानंतर फक्त फायनल खेळवण्यात येईल, विनर आणि रनर. आणि जो विनर सोबत हारलेली टीम असेल त्याला बाय डिफॉल्ट थर्ड प्राइज देण्यात येईल. यस दीपक सर. धावफलकावरती धावा आहेत एकूण 31. 31 धावा झाल्यात. त्यांच्या समोर जी जाईल टीम पुढील षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रितेश, आमचे जयेश पाटील जम्बो, त्यांना पाहू शकता तुम्ही. सध्या तिथे फिटनेसमध्ये खूप छान पद्धतीने काम ते करतायत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जिथे मुख्य मंच आहेत त्या ठिकाणी त्यांना पाहू शकतायत. जयेश, पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॉल जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. निर्धाव येतोय धावसंख्या धावफलकावरती 31. आज ज्या ज्या संघांना मोठी धावसंख्या उभारल्या आहेत, म्हणजे आधी विरार म्हणा, त्याच्यानंतर सोपारा म्हणा, त्याच्यानंतर खास करून वाडा म्हणा, परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या टीमनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसा मागच्या मॅचमध्ये पेल्लारनं केला होता तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत सध्याच्या घडीला टीम आचोळे. फील्ड करेपर्यंत एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धाबा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 33-33. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीच्या दिशेने पाहायला मिळतोय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. असा नियम जरी लावला तरी मतेची टीम हारेल का डोंगरे साहेब? परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन याचं तंतोतंत पालन करणारे मते साहेब नेहमीच हारतात. एक आज चुकून मॅच जिंकले फक्त खंडारे साहेबांच्या प्रेशरमुळे, आणि ते बोलले पण. फक्त खंडारे साहेब बाहेर जेवायला गेले त्यावेळेस बोलले, एक तरी मॅच जिंकलो बाबा, आता साहेब नाराज नाही होणार म्हणून. या बॅट्समॅन पैकी दोन्ही बॅट्समॅन आहेत मैदानाच्या आतमध्ये. पतेवर एका साहेब बाजूला जबाबदारी परेश का दिली तुम्ही? आमचा हा प्रश्न असतो नेहमीच. परेश आणि सूरज यापैकी कुठल्याही खेळाडूनं एक 6 ठोकलात तर दिनेशजी घर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पर 6 मागे 1000. भास्कर चांगला खेळला असता साहेब. खोलवर टप्प्याचा बॉल, ब्रह्मासामध्ये टाकलेला बॉल. अपील होते पंचांकडे, परंतु पंच ते सांगतायत बॉल पडल्यानंतर तो 1 बाउन्सने कलेक्ट झालाय की काय त्या गोष्टी मात्र पंच सांगण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा आहेत एकूण 33-33. 2 बॉलचा खेळ आता मात्र राहिलाय बाकी. सुरू असलेला मॅच प्रथमतः बॅटिंग करतायत वाडा. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम आचोळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनलमध्ये पेलार संघ वेट करतोय, वाट पाहतो त्यांच्यासोबत कोण खेळणार. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, मन बनवलं होतं धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट येईल. वाडा संघाला आणखीन एक विकेट गमवावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती असताना 33-33. सॉन्ग लावा, आवाज द्या थोडा. थँक्यू. सागर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. धावफलकावरती धावा रोखल्या गेल्या 33-33. हो, मागच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. ज्यावेळी मागचा मॅच रंगला नालासोपारा आणि सुरुवातीला बॅटिंग करताना नालासोपारा संघ कमी पडल्यात. त्याच्या नंतर पेलारनं मात्र कमबॅक केला. पेलारनं रन बनवल्यात आणि फायनलमध्ये तो थेट प्रवेश मिळवला. दुसऱ्या सीझन मध्ये महावितरणची आपण स्पर्धा पाहतायत अधीक्षक अभियंता चषक मध्ये. शेवटचा बॉल देखील आपण पाहिला तर त्या ठिकाणी चांगला टाकलाय. डॉट आलाय. षटक संपलाय 4. टीम आचोलेनं जिथे ब्रेक लावायचा होता तो बरोबर ब्रेक लावलाय. रन झाल्यात. धावफलकावरती एकूण आपण पाहिलं तर 33 झाल्यात आणि 34 धाव्यांचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आले आहेत. आणि फायनल मध्ये प्रवेश करायचं असेल तर टीम आचोळे संघाला 24 बॉलमध्ये 34 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आणि 24 बॉलमध्ये 34 धावा रोखायच्या आहेत तर फायनल मध्ये जाण्यासाठी टीम वाडाला
आचोलेच्या अगेन्स्ट काय घडणार याची चर्चा करूयात दुसऱ्या इनिंग मध्ये. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये आपण ऐकूया डीजेला आणि येऊयात पुन्हा एकदा अधीक्षक अभियंता चषक 2025 डीजे सेकंड पर्व. वाटाण्याचा दाना होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे. याच्यानंतर आपण मुलाखत घेऊया आदरणीय श्री कार्यकारी अभियंता लेले साहेब यांची. तुम्हाला काय वाटतं या आपण जी टुर्नामेंट आयोजित केली त्याच्याबद्दल तुम्ही लेले साहेब तुम्ही 2 मिनटं बोलायचे. अरे फारच मस्त वाटतंय. एक दिवस परत लहान झाल्यासारखं वाटतंय. मस्त. रोजचं ते टीडी पिडी किती किती डिस्कनेक्शन झाले काय झाले त्याच्यातनं मन मोकळेपणाने आनंद घेता येतोय क्रिकेटचा. आणि मी शौकीनच आहे क्रिकेटचा, त्यामुळे मला अजून जाम मजा येते. साहेब तुम्ही शौकीन असून पण विरारची टीम आली नाही पुढे. नाही साहेबांना थोडं बोलू द्या. साहेब काय विषय समजत नाही, विरारची टीम नेहमीच हारते. कुठे कमी पडता याच्याबद्दल थोडं. रे बापरे, रोडे साहेब जागे झाले. नाही हरली तरी चालेल, पण स्पोर्ट्समनशिप कुठे कमी पडता कामा नये. पुढच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पुढच्या वेळेस आहे ना साहेब मुख्य अभियंता म्हणून खंडारे साहेबच येणार आहेत आपल्याकडे. तोपर्यंत रोडे साहेब डिवाय पाहिजेत आम्हाला फक्त. नाही नक्कीच दॅट द स्पिरिट म्हणावं लागेल. कारण गेल्या वर्षी सुद्धा दानी साहेबांनी जसं तुम्ही आज इथं राहिले पूर्ण सामन्याचा मजा घेतली आणि जो तुमचा सहभाग दाखवला तसं सेम दानी साहेबांनी दाखवला होता. आज त्यांची या निमित्तानं आठवण झाली आणि खरंच साहेब तुमचं धन्यवाद. तुम्ही असाच सहभाग पाहिजे, त्यावेळेसच एखादी टुर्नामेंट यशस्वी होते. धन्यवाद. यानंतर वसई विभागाचे लाडके एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुटे साहेब यांचं हे मत व्यक्त करतील त्यांचं आजच्या टुर्नामेंटबद्दल. साहेब फक्त मला शिव्या घालू नका, फक्त माझ्याकडनं एकच मिसफिल्डिंग झाली साहेब. साहेब हा लाडके बोलले असतील त्याच्या मागे त्याचं काहीतरी राजकारण असू शकतं. साहेब तुम्ही लक्ष नका देऊ. मोरे हा सुरुवातीपासूनच राजकारणी माणूस राहिला. टुर्नामेंट एकदम छान झाली, मस्त. म्हणजे सुरुवातीपासून सकाळपासूनच सगळं एन्जॉय केलं. फक्त एक मनामध्ये क्वेश्चन आहे की आपल्या वसई डिव्हिजनच्या मॅचमध्ये मोरेन बॉल सोडला तो त्याच्यामुळे हारलो की डोंगरेन 2 चौके मारू दे. या दोघांचा झगडा आहे मगापासून सुरू त्या विषयावर कशामुळे हारलो म्हणून. बट एक ट्रू स्पिरिटमध्ये घेऊन असं म्हणजे एवढा वेळ जनरली बसत नाही. बट आज मागच्या वेळेस हे लाईटही नव्हते लागले आय थिंक पण नाही मागच्या वर्षी नव्हते लागले. या वर्षी थोडा आपला उत्साहही खूप जास्त प्रमाणात आहे आणि व्हायला पाहिजे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक हे प्रक्षेपण बघत आहे यूट्यूबवर पण आपल्या ग्राउंडमध्ये पण. बट मला तर असं वाटतं हे यूट्यूब प्रक्षेपण लोक नंतर पण बघतात. कधी असा वेळ भेटला तर काय झालं होतं कसं झालं होतं. इवन मी पण बघितलं आहे भरपूर मॅचेस अशा काय कसं चालतं म्हणून. तर हे एक एन्जॉयमेंट आहे आणि खूप उत्कृष्ट प्रकारे जसं लेले साहेब बोलले स्पोर्ट्समनशिप या पद्धतीने आणि खंडारे साहेबांनी जो इनिशिएटिव्ह घेतला हे दुसरं वर्ष आहे त्या गोष्टीचं. आणि हे ग्राउंड बघितलं तर आपल्याला एक प्रोफेशनलिझम आठवतं याच्या माध्यमातून. आणि आपले डोंगरे निमोरे जे काय रंगबिल्ला आपले हे जे पण असेल तर त्यांनी एकदा म्हणजे इनिशिएटिव्ह घेऊन हे जी स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा आहे ती सक्सेसफुल कंप्लीट करणं पण तेवढंच आव्हान असतं आपल्यासमोर. शांततेत करणं बिना काही गोंधळ होता. तर त्यांचं पण खूप याच्यामध्ये खूप हातभार असतो या गोष्टीमध्ये. तर खंडारे साहेबांचे आभार आणि अभिनंदन. तसेच लेले साहेब जैन साहेब आणि समस्त आपला स्टाफ वसई मंडळाअंतर्गत वसई विभाग विरार विभाग ज्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आपली उपस्थिती नोंदवली त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुम्ही बोलले यूट्यूबला सगळे मॅचेस बघतात, तशी माझी बायको पण मॅच बघते. तिने मला मेसेज केला आहे तमाशे कमी कर म्हणून. तर यानंतरचं जे आपले इंटरव्ह्यू आहेत आदरणीय जैन साहेब आणि खंडारे साहेब याच्यानंतर आपण घेऊया. ही मॅच सुरू आहे तर लेले साहेब थोडे 2 शब्द बोलणार.
तुम्हाला माहिती आहे का खंदारे साहेबांनी का ही आयोजित केली? कारण आपल्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट जागृत व्हावं आणि सगळ्यांनी संघभावनेने पुढची रिकव्हरी जे काय टार्गेट देतील ते कंप्लीट करावं आणि असंच स्पिरिट त्याच्यात कामात पण दिसायला पाहिजे, यासाठी त्यांनी आयोजित केलेलं आहे. आणि हा सीझन पण मस्त निवडला आहे, थंडीचा सीझन आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे आणि तुमची कॉमेंट्री दोघांची फार मस्त वाटली. फुल डे एन्जॉयमेंट झाली आणि मी खरंच खंदारे साहेबांचा आभारी आहे की फार मस्त छान आयोजन केलं त्यांनी. धन्यवाद साहेब. राजकारणी म्हणून मीच बदनाम आहे, पण तुम्ही आज सांगितलं की खंडारे साहेबाचं राजकारण इतकं आहे. धन्यवाद सर. आपण आता सामन्याचा आनंद घेऊया आणि बाकीचे जे आपले पाहुणे आणि आयोजक बोलणार आहेत, जयंत साहेब आहेत, आदरणीय खंडारे साहेब आहेत, आपण इनिंग झाल्यानंतर बोलूया म्हणजे आपल्याला सगळ्यांचा व्यवस्थित आस्वाद घेता येईल. आपल्या परवानगीने सर थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वांचं मनोगत देखील ऐकलं. पुन्हा एकदा आपण त्या दिशेने जाऊया. पण स्कोर झालाय तो 10 वरती. 34 धावांचा पाठलाग आहे. 34 टू विन. 34 धावांचा पाठलाग आहे. फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. आसोळे की वाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच समोर केलाय. फिल्डिंग चांगलं झालंय. थ्रो तितक्याच चांगल्या पद्धतीने झालाय आणि बऱ्याच गोष्टी साहेबांनी देखील सांगितलं होतं की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व असलेला ही स्पर्धा निकोप असावी. स्पर्धा जिंकण्यासाठी नक्कीच व्हावी. त्यावेळेला एकजुटीचं जे आपण नाम दाखवलंय तोही महत्वाचा आहे. ड्यू येते आणि ड्यूचा इफेक्ट खरंच टेनिस मॅच मध्ये ड्यूचा इफेक्ट येतो का? एका विश्लेषकाने मला एक्सप्लेन करावं. आपण नेहमी बघतो इंटरनॅशनल मॅचेसमध्ये ड्यूचा इफेक्ट असतो. थोडं तुकाराम दादांनी एक्सप्लेन करावं, ड्यूचा इफेक्ट होऊ शकतो का या सामन्यावर? पण दोन प्रकार असतात. जसं इंटरनॅशनल मध्ये आपण सीझन बॉल बघतो, त्याच्यामध्ये काय होतं की तो बॉल थोडंसं वजन होतो, वेट होतो. त्याची जी सीम पोझिशन आहे आणि त्या सीम पोझिशन वेट झाल्यामुळे कदाचित जे स्पिनर असतात त्या स्पिनरला ग्रीप मिळणं थोडंसं कठीण होतं, जे सीझन क्रिकेटमध्ये बघतो. टेनिस क्रिकेटमध्ये काय होतं की ज्यावेळेला ड्यू येतो त्यावेळेला चेंडू ओला होतो आणि ओला झालेला चेंडू कदाचित बॅटवरती जास्त वेगाने येत असतो आणि त्याचाही परिणाम होत असतो. त्याच्यामुळे ड्यू फॅक्टर इफेक्टिव्ह ठरतो दोन्हीमध्ये. टेनिस बॉल, लेदर बॉल दोन्हीमध्ये इफेक्टिव्ह ठरतो. आता बघूया त्याचा किती परिणाम होतोय. धन्यवाद. खरंच खूप छान विश्लेषण केलं. स्कोर सांगायचं टप्प्याचा चेंडू तर पुन्हा एकदा आपण स्कोरच्या दिशेने जाऊया. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आचोळ्या संघाचा उत्साह आपण बघतोय. वाडा संघ थोडासा शांत आहे, कूल अँड काम ते खेळतात. स्कोरबोर्ड वरती एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 13 रन आहेत. अजून 21 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर 34 धावांचा पाठलाग करतोय आचोळेचा संघ. अधीक्षक अभियंता चषक 2025 सेमीफायनल नंबर 2 चा मॅच आहे. ओव्हर्स प्लीज. 13 रन ऑन बोर्ड. 34चा पाठलाग आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अतिशचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने खेळला. चांगले फिल्डिंग चांगलं होते. कव्हरच्या दिशेने चेंडूला गेल्या, फील्ड केलं गेलं. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 14 धावा दाखल करते. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि म्हणून सर मी म्हटलं होतं की अंडर फ्लड लाईट थोडंसं मैदान वेगळं आहे. ज्यावेळेला तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये खेळता हवा असते, वारा असतो, ज्याच्याने रन येत असतात. पण ज्यावेळेला फ्लड लाईट ऑन होता तेव्हा धावा करणं थोडंसं कठीण होऊन बसतं. कव्हरच्या डोक्यावरने चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफ लडी एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत तिसरी धाव. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 3 धावा पूर्ण करते. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17-17. 12 मध्ये 17 झाल्यात. 12 मध्ये 17 आपण बघूया अजूनही करायचे आहेत. क्षेत्ररक्षक बहुतेक पाणवट्यावर जाऊन आलेले दिसतात. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा फटका खेळ आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. तर पुन्हा एकदा आपण टॅली करूया. शेवटचा बॉल आहे ना, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल.
पाठीमागे गेलं जागा पडण्याचा खेळ तर एक धावे चेंडूवरती पूर्ण केलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 20 धावा धावफलकावरती आहेत. 12-14चा मॅच आहे. मॅच मधली रंगत बाकी आहे, भरपूर काही बाकी आहे. हा सेमीफायनलचा मॅच आहे. अधीक्षक अभियंता चषक 2025. एक धून ऐकूया आणि येऊया. 12 बॉल 14 रन. डीजे डीजे राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस. थँक्यू. यानंतर आपण जैन साहेब यांची प्रतिक्रिया ऐकू इच्छितो. जैन साहेब. खरं तर 6 महिन्यापूर्वी मी इथे जॉईन झालो, त्यावेळेस असं वाटायचं की वसईला म्हणजे हे असेल, परंतु आता 6 महिन्यानंतर इथले जे आता सुरुवातीला जे आपला याचा ॲन्युअल प्रोग्राम होता तो पण एकदम उत्कृष्ट नियोजन झाला आणि त्याच्यानंतर हे क्रिकेटचं जे आहे जवळजवळ 2005 नंतर आज माझा पहिल्यांदाच बॉलला हात लागतोय म्हणजे क्रिकेटच्या. तर आणि वातावरणच तसं आहे त्यामुळे ते आपोआप येतं. आणि मला तर ही जी जोडी आहे ना, संताजी म्हणा किंवा धनाजी, खरं तर यांचा हेवा वाटतो. कारण नियोजन जे आहे ना, जवळजवळ आपण आता मी ते थर्ड अंपायरचं असेल किंवा लाईव्ह आम्ही जेव्हा यूट्यूबवर पाहिलं, अगदी आंतरराष्ट्रीय याच्या दर्जाच्या तोडीस तोड ते जे आपले कॅमेरा किंवा वरची जी टीम आहे त्यांचं खरोखरच मी इथे अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि जे कॉमेंटेटर आहेत त्यांची जी मधली छोटी छोटी जी डायलॉगबाजी किंवा त्याच्यातून आपल्या ज्या दररोजच्या लाईफमध्ये पण काहीतरी घेण्यासारखं आहे, अतिशय उत्कृष्टपणे ते चपखलपणे त्याच्यामध्ये ते बसवतात. आणि मोरे आणि डोंगरे साहेबांचा तर मला खरं हेवा वाटतो. म्हणजे तुम्ही सार्वजनिकरित्या एवढं चांगले असाल तर पर्सनली वैयक्तिक लाईफमध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक फॅमिलीमध्ये तुम्ही किती छान राहत असाल. हे असं राहिलं पाहिजे माणसाने. ऑफिसचं काम, ऑफिसचं टेन्शन म्हणजे तुम्ही तुमचंच टेन्शन घालवत नाही, तुम्ही सर्वांचंच टेन्शन घालवता. म्हणजे तर हे अतिशय छान. आणि सगळ्यात जसं सगळे म्हणतो त्याचं श्रेय आपले याच्यामध्ये अजून एक बोलायचं आहे मला की वाड्याची टीम खरं तर ग्रामीण भागातली टीम आहे. बाकी सगळ्या आपल्या टीम कॉर्पोरेशनमधल्या आहेत. म्हणजे अगदी शांत आहेत, संयमितपणे त्यांनी सगळ्या कॉर्पोरेशनच्या टीमला एकदम तोडीस तोड त्यांनी हे दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं पण अभिनंदन. आणि अतिशय शांतपणे प्लॅनिंग करून ते काम करत आहेत. बाकी देशमुख साहेबांनी आता जवळजवळ चषकाच्या जवळ ते आलेले आहेत. एक रॉजर बिन्नी त्यावेळेस प्लेयर होता आमच्या वेळेस, तसं त्यांचं आज ते काळा गॉगल घालून त्यांचं एकदम दिवसभरात डान्स बिन सगळं जोरात चालू आहे. आणि खरं श्रेय, कारण आता जसं मी ते बॉलचं बोललो तुम्हाला, ह्या 20 वर्षात सर्कल लेवलला कुठेही इतक्या चांगल्या पद्धतीने हे शो आयोजित होत नाहीत. त्यामुळे खंदारे साहेबांची आमची जुनी ओळख होतीच, म्हणजे औरंगाबादलाही होती, त्याच्यानंतर नाशिकलाही होतो. पण प्रत्येक गोष्टीत जो त्यांचा उत्साह असतो ना, आणि कुठल्याही याला खंबीरपणे उभं राहत, जे कमी पडेल ते माझं म्हणतात ते शेवटी. तर हा जो पॉझिटिव्हनेस आहे तो खूप छान आहे. आणि साहेब जसं हे सगळ्यांच्या मनातली इच्छा आहे, आमच्याही मनातली तीच इच्छा आहे. आणि आपल्या बोर्डवर ज्यांचे ज्यांचे नावं लागलेले आहेत सर्कलचे, एक दिवस ते डायरेक्टर झालेले आहेत लोक, तर त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. थँक्यू. थँक्यू जैन साहेब. खरं तर मी तुम्हाला बोलायचं एक सांगतो साहेब, साहेबांनी कंदारे साहेबांनी फारच इनिशिएटिव्ह घेतला आहे. मागच्या 3 वर्षापासून आम्ही बघतोय साहेब जेवढे रिकव्हरीसाठी आम्हाला जेवढे प्रेशर नाही करत, तेवढं आयोजनासाठी प्रेशर करतात साहेब. आणि खरंच मी खंडारे साहेबांचं खरंच आभार मानतो की त्यांनी हे जे आपला जो करमणुकीचा हा सामना आहे किंवा आपली जी कौटुंबिक हा जो सामना आहे, याच्यासाठी दरवेळेस त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे.
त्यांनी कधी रिकव्हरीसाठी कोणाला काही काढलं नाही, पण आज वसई सर्कल हारलं तर त्यांनी मतेला एक चार्जशीट काढावी अशी माझी एक इच्छा आहे. चला मॅच देखील सर तितकाच रंगल्या, कारण 12-14चा मॅच होता आणि 12 चेंडू 14 खंडारे धावांची साहेबांचं आपण आवश्यकता मनोगत आहे असताना ना, खंडारे साहेबांचं मनोगत आपण मॅच नंतर घेऊया सर. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मागच्या 5 चेंडूवरती ते फक्त एक वारंवार रन मला आले. विचार होतो, साहेब जाऊ का पानवठ्यावर, जाऊ का पानवठ्यावर. मग ते साहेब 7 चेंडू आणि 13 7-13 ऍक्च्युअली वो 13-7 चाहिए. समीकरण 7-13 है पण ऍक्च्युअल मध्ये 13-7 चाहिए असं का समीकरण आहे. 13 धावा करायचे आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. वाडा टीम की आसोळे. पानवट्याशिवाय ओलावा निर्माण होत नाही साहेब, आणि ड्रायनेस मध्ये खेळण्याची सवय नाही आहे लोकांना. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. नाही, शेवटचा बॉल तो आम्ही बोलूच शकत नाही सर तुम्हाला. हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय झेल. आणि बेलसरे साहेब हे अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. सॉरी बेलसरे, अरे यार. पाडोट्याचा परिणाम डोंगरे साहेबांवरती जास्त झालेला दिसतोय. बेलसरे साहेब नाही येते. बेलसरे साहेबांचे धाकले बंधू असतील, असू द्यात. पवार साहेब थोडं धावा तुम्ही, काय फरक नाही पडणार तुमच्या पोटावर. 6 चेंडू 13 धावा. मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. हे बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली र बाबा. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता तिसऱ्या आहे. षटकामध्ये वाड्यानी मॅच एकदम परत खेचल्यासारखी दिसते. खूप उत्कृष्ट तिसरा षटकार असा त्यांनी टाकला आणि फिल्डिंग स्ट्रॅटेजी एकदम डिसिप्लिन्ड वेने त्यांचं काम सुरू आहे. तसंच थोडं रिकव्हरीमध्ये समोर आलं मागच्या सामन्यामध्ये मागच्या षटकामध्ये सर फक्त 1 रन गेलाय. पाठ. बट आजच्या टुर्नामेंटमध्ये खरंच वाड्यानी चांगली कामगिरी केली आहे आणि प्रत्येक खेळाडूचं योगदान त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आणि अमूल्य असं आहे. अजून एक कॅच, अजून एक कॅच. होता बेलसरे साहेब नाही का? अरे बेलसरे आहे ना, बेलसरे आहे रे बाबा, बेलसरे. बेलसरे साहेबांनी झेल टिपलाय कव्हरला. बेलसरे साहेबांनी कॅच पकडली. तुम्ही पानवट्यावरनं कुठं तुम्हाला दिसत नाही बरोबर बोरे साहेब. आणि पवार साहेबाच्या याच्या काय म्हणतात आदेशाखाली टीम एकदम व्यवस्थित परफॉर्म करत आहे इकडे. बेल 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अक्षय नवीन बॅट्समन, नवीन फलंदाज अक्षय. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण फायनलचा मॅच. नक्कीच साहेब, आमचं काहीच म्हणणं नाही बॉल विषयी. पण माझा तुमच्या बोलण्यावर नाही का अर्थ काढायचा आहे. तुम्ही साहेब तुमची बॅट खरंच दाखवायला पाहिजे होती. मतेच्या बॅटपेक्षा साहेब तुम्ही खरंच चांगला स्कोर केला असता. मतेमुळं हे हार पत्करायला लागली. फर्स्ट ऑफ डिलिव्हरी होती. अजून एक झेल होते का? थोडंसं लांब राहिले, थोडं लांब राहिले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. पानवट्याचा परिणाम पहा. कसं आहे डोंगरे साहेब, आपण आता समदुःखी आहोत, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा विरार हरली तेव्हा सुटे साहेबांचा चेहऱ्यावरचा आनंद बघवत नव्हता. असा एकदम सुटे साहेब एकदम खुश. पहिल्याच मॅचला विरार हरली. हा, जसं तुम्ही पहिल्यांदा पेलार विरुद्ध विरार हरली. हा, तुम्ही पण होतात साहेब, जेवायला गेलेले जेवायला. त्यामुळे आता आपण कसं समदुःखी आहोत. लाईट्स लावले तेव्हा जैन साहेब बोलत होते की दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. घ्यायची का? जेवढे ते विरार हारल्यानंतर सुखी नव्हते, तेवढे वसे सर्कल हारल्यानंतर फार आनंद होता साहेब. आता वसई सर्कल नाही, मते हारला साहेब. बस सगळे स्टाफ खुश आहेत साहेब. मते हारला म्हणजे सगळे साहेब. म्हणून त्याला साहेब तुम्ही सगळं नियोजन भास्कर आणि शेखकडे द्या.
समीकरण बघूया आता. 3 चेंडू आणि 9 धावा. तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता. डाकुरे फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन रेडी आहेत. एक बाउंड्री, एक चौकार, मॅचचं पारड फिरू शकतो. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर. पवार साहेब, पवार काय क्या कॅच. बात! पवार साहेबांनी कॅच घेतलेला आहे. पवार साहेबांनी घेतलेल्या कॅच बद्दल 501 रुपये डोंगरे साहेबांकडे देण्यात येते. नाही नाही करत होते. देऊन या जाऊ द्या. देऊन या ना, जाऊ द्या. पवार साहेब, रिप्ले पवार बघा. साहेब, ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि तुम्हाला पक्का हे खेळलाय. 500 रुपयाचं गिफ्ट आहे. तुमचं पोट मध्ये नाही आलं साहेब. खरंच तुम्ही असा फिटनेस ठेवा. हो, आणि खास कॅमेऱ्यामध्ये- करून मतेने कॅमेऱ्यामध्ये दिलेले काय 500 केलं रुपये ते? ते पूर्ण पोहोचले का बघा, नाही तर मध्ये लॉसेस होतात साहेब. लाईन लॉसेस म्हणायचं त्यांना, लाईन लॉसेस, TNC लॉसेस. पण HR मध्ये TNC नाही आहेत. HR लॉसेस कुठले असतात नेमके? 2 चेंडू 9 धावा. आपल्याकडे कसं माहिती का, HR मध्ये HR लॉसेस वेगळे असतात, लाईन लॉसेस वेगळे असतात. HR लॉसेस भरपूर असतात. मिस केलं, चेंडूला मिस केलं आणि आता अगदी उंबरठ्यावरती आहेत. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक वाडा टीम. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आणि पेलारच्या सोबत फायनलचा मॅच खेळण्यासाठी उत्सुक. आणि देशमुख साहेबांचं टेन्शन वाढताना. वाडा फायनलला येते दिसतंय. शेवटचा बॉल आहे. पानवट्याचे आयोजकच देशमुख साहेब होते. पूर्ण स्पॉन्सर. हा फटका जरूर केला पण इथे विजय होतोय वाडा टीम. अभिनंदन. फायनल मध्ये अधीक्षक अभियंता चषक 2025 च्या फायनल मध्ये प्रवेश करतोय वाडा. आम्ही लावलेली माया अरे बाळाला लावलेली माया आज माया गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. अहो ज्याची होती त्यानं जाणली. ज्याची होती त्यानं जाणली. आम्ही लावलेली माया आज थँक्यू डीजे. मान्य आयोजक खंडारे साहेब. हो, फायनल खंडारे साहेबांच्या इच्छेनुसार फायनली 5 ओव्हरची खेळवण्यात येणार आहे. एका बॉलरसाठी 2 ओव्हर दिल्या जातील आणि फायनल 5 ओव्हरची होईल. एका बॉलरसाठी 2 ओव्हर